कुंभ राशी 5 जुलैनंतर मोठं षडयंत्र, निसर्गाचे 5 मोठे इशारे. हा व्हिडिओ चुकूनही स्किप करू नका. नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. कुंभ राशींच्या जातकांनो, लोक काय म्हणणार? वा, काय नशीब आहे. कारण महाबली बजरंग बली आणि थेट न्यायदेवता शनिदेवताच्या असीम कृपेने तुमच्या कुंडलीत थेट राजयोग आणि धनयोग सक्रिय झाला आहे. 5 ते 20 जूनच्या दरम्यान तुमच्यावर पैशांचा असा पाऊस पडणार आहे की अख्खं जग तुमच्या नशिबाचा सेवा करेल. तुमचे रखडलेले संसार, अडकलेला पैसा, नशिबाची बंद कुलूप अचानक उघडणार आहेत. पण अथांग साजरं करण्यापूर्वी एक भयंकर सत्य जाणून घ्या, कारण पडद्यामागे काहीतरी अत्यंत भयंकर शिजत आहे. ज्या क्षणी तुमची प्रगती सुरू होईल त्या क्षणी तुमच्या घरात पैशांची आवक वाढेल. अगदी त्याच क्षणी तुमच्या अवतीभोवती वातावरणात तुमच्या ताटात खाणारे काही जवळचे लोक तुमच्या विनाशाचे एक असा सापळा असणार आहेत त्याची तुम्ही स्वप्नातही कल्पना केली नसेल. कुंभ राशींच्या लोकांना दिवसात एका गोष्टीपासून तात्काळ दूर राहायचं आहे, नाहीतर राजाचा रंक व्हायला वेळ लागणार नाही. असे काहीतरी घडेल ज्याने तुमच्या पायाखालची जमीन सरकेल, त्याचे होतेच नव्हते होईल आणि तुमच्या घरातील माणसे रस्त्यावर येतील. तुमच्या सर्वात जवळचा आणि विश्वासातील माणूस तुमचा घात कसा करणार आहे, निसर्ग तुम्हाला कोणते धोक्याचे संकेत आधीच देणार आहे आणि या विनाशाच्या चक्रातून स्वतःला आणि आपल्या कुटुंबाला वाचवण्यासाठी 25 जुलैच्या रात्रीपूर्वी तुम्हाला कोणता गुप्त महाउपाय करायचा आहे हे आज आपण या व्हिडिओत पाहणार आहोत. कुंभ राशींच्या जातकांनो, 5 ते 15 जुलैचा हा काळ तुमच्या आयुष्यातील एक अमृतपूर्व आणि कधीही न विसरता येणारी कलाटणी देणारा काळ आहे. या काळात आकाशमंडळात ग्रहांची एक अशी दुर्मिळी इथे होत आहे जी कित्येक वर्षातून एकदाच पाहायला मिळेल. त्याचबरोबर दुसरीकडे न्यायदेवता शनिदेव तुमच्या कुंडलीच्या 11व्या भावात म्हणजेच लाभस्थानात बसून अत्यंत शक्तिशाली बनवत आहे. या अत्यंत दुर्मिळ ग्रहांच्या रचनेमुळे तुमच्यावर अचानक धनलाभाचे होण्याचे प्रचंड योग आहेत. मग ते अनेक वर्षापासून रखडलेले पैशांचे व्यवहार असो, कोर्टात अडकलेली जुनी मालमत्ता असो किंवा अनपेक्षित मार्गाने मिळणारा मोठा गुप्त निधी असो, चारही बाजूंनी लक्ष्मी तुमच्या घरात प्रवेश करणार आहे. तुमची ही अचानक बदललेली श्रीमंती पाहून समाज थक्क होईल आणि तुमचे विरोधकही म्हणतील, वाह, काय नशीब आहे तुमचं. जसं तुमच्या घरात पैसा खेळू लागेल आणि समाजात तुमची प्रगती दिसायला लागेल, तसा तसा तुमच्या अवतीभोवती असणाऱ्या लोकांचा जळफळाट सुरू होणार आहे. तुमच्या नशिबाची उंचावणारी कमान पाहून तुमच्या असणारे मित्र आणि तुमचे शेजारी आतून तुमच्यावर प्रचंड जळू लागतील. ते तुमच्यासमोर गोड बोलतील, पण तुमच्या पाठीमागे तुमची नक्कीच नाचक्की कशी होईल, याचं नुकसान कसं होईल, याचा एक भयंकर षडयंत्र रचायला सुरुवात करते. तुमच्या सुखाला कोणाची तरी वाईट नजर लागण्याचा हा काळ आहे. या 7 दिवसांच्या काळात तुम्हाला परक्यांवर आणि इतरांवर गोड बोलण्यावर अतिविश्वास ठेवणे या एका सर्वात घातक गोष्टीपासून तात्काळ दूर राहायचे आहे. तुमच्या मनात कोणाबद्दल किती आदर असला तरी तुमच्या आयुष्यातील महत्त्वाच्या गोष्टी, तुमचे प्लॅन्स किंवा आर्थिक व्यवहारांची माहिती चुकूनही कोणापाशी उघडी करू नका. ज्या व्यक्तीला तुम्ही आपलं समजून आपल्या मनातील गुपित सांगाल तीच व्यक्ती तुमच्या पाठीत खंजीर खुपसण्यासाठी टपून बसली आहे, हे पक्के लक्षात ठेवा. आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे जो माणूस तुमचा घात करण्यासाठी टपून बसला आहे त्याला ओळखायचं कसं? ज्योतिषशास्त्राच्या अत्यंत गुप्त गणनेनुसार तुमच्यावर छुपेवार करणाऱ्या त्या कपटी व्यक्तींच्या नावामध्ये अक्षरांपैकी एक अक्षर असण्याची दाट शक्यता आहे. ही व्यक्ती तुमच्या घराच्या किंवा कार्यक्षेत्राच्या दक्षिण किंवा पूर्व दिशेला राहते किंवा तिथून तुमच्यावर नजर ठेवून आहे. जेव्हा ही व्यक्ती तुमच्याशी गोड बोलेल तेव्हा हिचे डोळे तुमच्यावर, तुमच्या चेहऱ्यावर कमी आणि तुमच्या यशावर, तुमच्या संपत्तीवर जास्त असतील. हे व्यक्ती तुमच्या घरात येऊन तुमच्या प्रगतीचा अंदाज घेण्याचा प्रयत्न करेल. म्हणूनच या काळात स्वतःच्या घरातल्या गोष्टी आणि पैशांचे व्यवहार या व्यक्तींसमोर बोलताना अत्यंत गुप्तपणे पाळा, अन्यथा तुमची एक छोटीशी माहितीसुद्धा तुमच्या विनाशाचे मोठे हत्यार बनू शकते. पण हे संकट येणार असेल किंवा शत्रूने चाल रचली असेल तर निसर्ग आणि शनिदेव तुम्हाला घरात काही मोठे संकेत देऊन स्वागत करणार आहे. त्याकडे दुर्लक्ष करू नका. या 7 दिवसांच्या काळात जर तुमच्या घरात अचानक काळ्या मुंग्यांचा सुळसुळाट सुरू झाला किंवा तुमच्या घराच्या मुख्य दारावर गॅलरीत विनाकारण एखादा कावळा, कुणी अनोळखी पक्षी येऊन वारंवार ओरडू लागला, तर समजून जावा की शनिदेवांची परीक्षा सुरू झाली आहे आणि शत्रू तुमच्यावर तांत्रिक मानसिक वार करण्याचा प्रयत्न करत आहेत. घरात अचानक दूध उतू जाणे किंवा काचेची वस्तू विनाकारण फुटणे हा एक सुद्धा धोक्याचा इशारा असू शकतो की तुमची उंचावणारी मान कोणाला तरी सहन होत नाही. हे शत्रू तुमचे केसवरही नुकसान करू शकणार नाहीत. जर तुम्ही स्वतःचे सिक्रेट स्वतःपुरते मर्यादित ठेवले तर या शत्रूंच्या चालीशिवाय नोकरी आणि व्यवसायाच्या बाबतीत तुम्ही कोणती पहिली मोठी चूक करू शकता, ज्यांनी थेट कोर्टाची पायरी चढावी लागेल.
ते बघूया पुढच्या भागात. कुंभ राशींच्या जातकांनो, आता तुम्ही नशिबाचे आणि संघर्षाचे अनेक फटके खाल्ले असतील. सततच्या त्रासातून कदाचित तुम्ही खचून गेला असाल, पण आता तुमचे वाईट दिवस संपून सोन्याचे दिवस सुरू होणार आहेत. या 7 दिवसाच्या काळात जेव्हा लाभस्थानाच्या स्वामी शनी आणि राशी स्वामी मंगळ तुमच्या कुंडलीत अत्यंत अनुकूल स्थितीत असतील, तेव्हाच तुम्हाला निसर्गाकडून आणि बजरंगबलीच्या कृपेने पहिला मोठा शुभ संकेत मिळेल. बऱ्याच दिवसापासून तुमच्या व्यावसायिक किंवा नोकरीच्या ठिकाणी जी कामे वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मनमानीमुळे सरकारी कागदपत्रांच्या कसाट्यात किंवा बँक लोनच्या चक्रीवाद रेंगाळली होती, ती अचानक कोणतीही लाच न घेता किंवा कोणताही मोठा अडथळा न येता एका झटक्यात पूर्ण होतील. ज्या फाईल्सवर धूळ खात पडल्या होत्या तिथे अचानक मंजुरीची सही होईल. हा पहिला संकेत तुम्हाला सांगेल की आता ग्रहांची चाल पूर्णपणे तुमच्या बाजूने फिरली आहे आणि तुमचे भाग्य आता उजळू लागले आहे. कुंभ राशींच्या जातकांना दुसरा अत्यंत शक्तिशाली संकेत थेट तुमच्या कुटुंबाशी आणि मुलांच्या भविष्याशी संबंधित असेल. तुमच्या कुंडलीतील गुरुग्रहाच्या शुभदृष्टीमुळे जर तुमच्या घरात तुमच्या शिक्षणाची, त्यांच्या नोकरीची किंवा विवाहाची चिंता तुम्हाला दिवसरात्र सतावत असेल, तर अचानक कुठून तरी तुमच्याच एक अत्यंत आनंदाची आणि अनपेक्षित अशी मोठी बातमी तुमच्या कानावर पडेल. घरातील विवाहाचे अडथळे दूर होऊन मनासारखे प्रस्ताव चालू राहतील, ज्यामुळे तुमच्या डोक्यावरचे खूप मोठे ओझे उतरेल. इतकेच नाही तर ज्या दाम्पत्यांना बऱ्याच काळापासून संतान सुखाची प्रतीक्षा होती, त्यांच्या घरात पाळणा हल्ल्याचे संकेत याच काळात मिळतील. घरात अचानक एक अशी सकारात्मक ऊर्जा निर्माण होईल की कुटुंबातले जुने वाद मिटून आनंदाचे आणि समाधानाचे वातावरण तयार होईल, ज्यामुळे तुमच्या डोळ्यात आनंदाश्रू आल्याशिवाय राहणार नाहीत. कुंभ राशींच्या जातकांना तिसऱ्या दिवशी मिळणारा संकेत थेट तुमच्या बँक बॅलन्सशी आणि जुन्या गुंतवणुकीशी संबंधित असेल. अश्विन आणि भरणी नक्षत्राच्या विशेष प्रभावामुळे तुम्ही भूतकाळात शेअर्समध्ये, जमिनीत, सोने किंवा एखाद्या व्यवसायात गुंतवलेला पैसा जो आजवर पूर्णपणे तोट्यात चालला होता किंवा जिथे तुमचे पैसे भरण्याची भीती निर्माण झाली होती, तिथे अचानक प्रचंड मोठी तेजी येईल. रखडलेले जुने कर्ज, एखाद्याने अडकून ठेवलेले पैसे अचानक चक्रवाढ व्याजासह तुमच्या हातात परत येतील, ज्यामुळे तुमची आर्थिक बाजू एका झटक्यात मजबूत होईल. व्यापारी वर्गाला मोठा आर्थिक नफा देखील मिळवून देणारी एक नवीन डील किंवा एक मोठा ग्राहक जोडला जाईल, जो तुमच्या व्यवसायाला एका रात्रीत यशाच्या शिखरावर घेऊन जाईल. पण या अफाट यशाच्या आनंदात वाहून न जाता तुम्ही कोणती पहिली चूक टाळली पाहिजे हे जाणून घेऊयात. या 7 दिवसांच्या काळात आणखीन एक मोठी सावधानता बाळगायची आहे, ती म्हणजे रात्री 9 ते मध्यरात्री 12 ही वेळ ज्योतिषशास्त्रानुसार कुंभ राशींच्या जातकांसाठी अत्यंत संवेदनशील राहू शत्रूच्या प्रभावाची तयारी ठरणार आहे. या रात्रीच्या वेळी तुमच्या मोबाईलवर येणाऱ्या कोणत्याही संशयास्पद किंवा अनोळखी लिंकवर क्लिक करू नका. कोणाशीही रात्रीच्या वेळी पैशांचे अंतिम व्यवहार करू नका. या विशिष्ट वेळेत शत्रू तुमच्या मानसिक स्थितीशी खेळण्याचा आणि तुम्हाला भ्रमात टाकून आर्थिक नुकसान करण्याचा प्रयत्न करू शकतो. म्हणूनच रात्री 9 नंतर अत्यंत शांत, सावध राहा. आता या सर्व संकटांचा नाश करण्यासाठी तुम्हाला 2 अत्यंत शक्तिशाली उपाय करायचे आहेत. पहिला सकाळचा उपाय आहे, तोही छोटा आहे. म्हणजे या 7 दिवसात रोज सकाळी जेव्हा तुम्ही कामासाठी बाहेर पडाल, तेव्हा आपल्या खिशात एक लवंग आणि थोडे काळे तीळ ठेवून बाहेर पडा. रात्री जेव्हा तुम्ही घरी परत याल, तेव्हा त्या खिशातील तीळ आणि लवंग घराबाहेर कुठेतरी टाकून द्या. हा छोटासा रोजचा नियम संपूर्ण दिवसातील नकारात्मक ऊर्जा, लोकांची वाईट नजर जागच्या जागी खाक करून टाकेल आणि तुमच्या भोवती एक अदृश्य सुरक्षा कवच तयार करेल. कुंभ राशीच्या जातकांनो, तुमच्या आयुष्यात बजरंगबली आणि शनी देवांचा आशीर्वाद असाच राहू द्या. मित्रांनो, तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.